एका रविवारी एका फॅमिली फंक्शनसाठी आम्ही गावाकडे गेलो होतो. गाव नदीच्या किनारी असल्यामुळे मस्त फ्रेश मासे तिथे मिळतात. तर तिथून आम्ही बळू आणि वाम असे 2 प्रकारचे मासे आणले होते. आता हा कोणता मासा आहे मी नाही सांगू शकणार. तुम्ही मासा बघितल्यानंतर मला नक्की कळवा की हा कोणता मासा आहे. मला त्यातील विशेष असं ज्ञान नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. तर याची मी फिश करी बनवली होती. बऱ्याच दिवसांपासून एक मैत्रिणीने मला सांगून ठेवलं होतं की तू फिश करीची रेसिपी शेअर कर, पण फ्रेश फिश आणणं माझ्याकडून झालं नव्हतं आणि आता आणले आहेत तर मस्त करीची रेसिपी शेअर करणार होते. तर बघा, फिश करी बनवणं अतिशय सोपं आहे. काही नाही, फक्त फिश मॅरिनेट करायचे आणि इतर भाज्यांप्रमाणेच मस्त ग्रेव्ही बनवायची. पण ह्यासाठी फिश करीसाठी मात्र मी मस्त खोबऱ्याची ग्रेव्ही बनवते. बघा, रेसिपी आपण डिटेल बघूयात. सगळ्यात अगोदर मी हा मासा व्यवस्थित धुवून घेतला आणि त्याला मॅरिनेट करून घेतलं. त्यासाठी 2 छोट्या लिंबूंचा रस, अद्रक लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं, साधं लाल मिरची पावडर ॲड केलं, त्यानंतर हळद पावडर, होममेड माझा ऑल इन वन गरम मसाला आहे तो ॲड केला, त्यानंतर धने पावडर ॲड केली, भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली आणि सगळं काही करून घेतलं. मिक्स सगळं काही छान मिक्स करून हे फिश मी एक अर्धा तासासाठी मॅरिनेट होऊ दिले. अर्धा तासामध्ये मस्त फिशसाठीची ग्रेव्हीसुद्धा बनवून घेतली. आता बघा, ग्रेव्ही बनवण्यासाठी अगदी थोड्याशा तेलामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे छान परतून घ्यायचेत आणि ह्यासाठी आपल्याला ओलं नारळ मिळालं तर उत्तमच, पण नाही मिळालं तर मी अशा प्रकारे ग्रेव्ही बनवते. बघा, घरात जे वाळलेलं खोबरं असतं ना, त्याला मी पाण्यामध्ये उकळून घेते आणि त्याला ओलं बनवते आणि मस्त त्याचे असे काप बनवून घेऊन मिक्सरमध्ये त्याला छान बारीक करून घेते. आणि एक बाजूला बघा, कांदा आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा मी ह्यामध्ये ॲड केलेत आणि ते छान व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेत. कांदा आणि टोमॅटो छान झाकण ठेवून सॉफ्ट होऊ द्यायचेत आणि मस्त सॉफ्ट झाले की मिक्सर जारमध्ये खोबरं ॲड करायचं, ते थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर हा परतून घेतलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा यामध्ये ॲड करायचं आणि पाणी टाकून अगदी फाईन पेस्ट ह्याची बनवून घ्यायची. तोपर्यंत बघा, फिशसुद्धा मॅरिनेट झालेले आहेत. मग एका पॅनवर, म्हणजे त्याच पॅनवर थोडंसं तेल स्प्रे करून फिश दोन्ही बाजूंनी मस्त कुक होऊ द्यायचेत. फिश कुक होण्यासाठी अजिबातही जास्त वेळ लागत नाही. काही सेकंड्स एक बाजूला आणि बाजू पलटून काही सेकंड्स दुसऱ्या बाजूने सुद्धा ते कुक होऊन जातात आणि मस्त आपला हा फिश टिक्का रेडी आहे. असेच खायलासुद्धा एवढे जबरदस्त लागतात ना. आणि एक बाजूला नारळ आणि कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा रेडी आहे. मग एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेऊन त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, जे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते ॲड केलं. नंतर तयार केलेली पेस्ट ॲड केली, अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी हळद, धने पावडर आणि होममेड गरम मसालासुद्धा थोडासा पुन्हा ॲड केला. हळद टाकल्यामुळे खूपच सुंदर कलर येतो. आणि बघा, हे सगळं छान थोडंसं पाणी टाकायचं, मीठ ॲड करायचं आणि मस्त सगळं काही छान परतून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं. कोणत्याही गोष्टीचा कच्चा वास शिल्लक राहायला नको. त्यानंतर फिश मॅरिनेट केलेलं जे मॅरिनेशन शिल्लक होतं ते सुद्धा मी ह्यामध्ये ॲड केलं आणि ही ग्रेव्ही मस्त झाकण ठेवून छान शिजू दिली. आता पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आम्हाला जर अशी ही ग्रेव्ही थिक आवडते, मी त्यानुसारच पाणी ॲड केलेलं. आणि बघा, नंतर हा जो फिश टिक्का बनवून ठेवला होता तो ग्रेव्हीमध्ये ॲड केला. हलक्या हाताने छान मिक्स करून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली. छान सगळं हलक्या हाताने मिक्स केलं की पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ, म्हणजे एक 3 ते 4 मिनिट फक्त हे सगळं उकळू दिलं आणि हे छान उकळल्यानंतर मस्त रेडी आहे आपली
फिश करी. तर मला ह्यासोबत तांदळाची भाकरी खाण्याची इच्छा होती. घरात तांदळाचं पीठ होतं. मग मी जरा शॉर्टकटच ही भाकरी बनवली, म्हणजे धिरड्यासारखी हिला मी बनवली. थोडंसं तांदळाच्या पिठामध्ये मीठ आणि पाणी ॲड करून पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवली आणि तव्यावर असे धिरडे बनवून घेतले आणि मला मस्त तांदळाची भाकरी खाल्ल्याचा फील आला. आणि बघा, मस्त आपली ही फिश करीची थाळीसुद्धा रेडी आहे. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टालासुद्धा मला फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय बाय.